महायुतीचा उमेदवार आपली जी निवडणूक आहे संभाजीनगरची छत्रपती संभाजी ही चौथ्या टप्प्यात आहे. त्याच्यामुळं मला वाटतं की आज उद्या हा उमेदवार जाहीर होईल. उमेदवार जाहीर करण्यासाठी कुठलीही अडचण नाही, पण टप्प्याटप्प्यानं सगळे उमेदवार जाहीर झालेले. आतापर्यंत 3 टप्प्याच्या ज्या निवडणूक आहे ते उमेदवार जाहीर झाले. अजून 2 टप्पे बाकी आहे. चौथा टप्पा आहे, 5वा टप्पा आहे आणि मला वाटतं आज उद्या चौथ्या टप्प्याचे उमेदवार जाहीर होतील. तुमचे जे काही प्रतिस्पर्धी आहेत चंद्रकांत खैरे किंवा महाविकास आघाडीचे प्रचार कार्यालय उमेदवार पण जाहीर झाला आणि त्यांचं प्रचार कार्यालय पण सुरू झालं. ठीक आहे ना, त्यांचं प्रचार कार्यालय सुरू झालं असं, पण आमचे बी सुद्धा प्रचार रोजच चालू आहे. आम्ही कुठं बसलेलो आहे, त्यांचं नुसतं प्रचार कार्यालय सुरू झालं, पण आमच्या गाठी भेटी सगळा प्रचार यंत्रणा आमची सगळी सज्ज आहे. तुमचं नाव उमेदवारीमध्ये आघाडीवर आहे, काय वाटतं? एकनाथ शिंदे साहेब मला जर सांगितलं तुम्ही उभा राहा तर मी राहील. आणखी त्यांना अधिकार आहे, त्यांना वाटेल त्याला उमेदवारी देऊ शकता. पण आम्ही या जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीचा खासदार इथे निवडून आणण्यासाठी पालकमंत्री म्हणून आम्ही अहोरात्र प्रयत्न सगळे मिळून करू आणि खासदार इथे निवडून आणू. आपल्या पक्षाची उमेदवारी आणि पक्ष कार्यालय कधी सुरू? मला वाटतं परवा म्हणजे 17 तारखेला 9:30 वाजता स्तंभपूजन ठेवलेले आणि 2 दिवसात प्रचार कार्यालयाचं काम होईल आणि मला वाटतं प्रचार कार्यालय सुरू होईल. काल तुम्ही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, काय नेमकी चर्चा झाली? माननीय मुख्यमंत्री महोदयांची भेट मी माझ्या वाढदिवसानिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी घेतले. याच वेळेस निवडणुकीचा विषय निघाला. मी माझ्या जमेच्या बाजू सांगितले, जिल्ह्यातले सगळे प्रश्न त्यांच्यासमोर मांडले आणि जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने निवडणूक लढवली गेली पाहिजे ही मांडणी मी त्यांच्यासमोर केली. काल तुमचे कार्यकर्ते देखील त्या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत होते. निश्चित त्यांच्याच आग्रहाखातर मी निवडणूक लढवत आहे. मला तयारच त्यांनी केलं निवडणूक लढवायला, त्यामुळे त्यांचा उत्साह आहे, ते घोषणा देत आहे. माननीय मुख्यमंत्र्यांच्या देखील त्यांनी घोषणा दिली. मुख्यमंत्र्यांसोबत जी चर्चा झाली त्याच्यामध्ये नेमके काय महत्वाचे मुद्दे होते आणि चर्चा सकारात्मक झाली? मी त्यांना माझ्या जमायच्या बाजू, माझ्या कमकुवत बाजू त्यांच्यासमोर मांडल्या. माझ्याकडं निवडणूक लढवण्याचं धोरण आहे. कशासाठी निवडणूक लढवायची प्रश्न मला कळलेले, शेतकऱ्यांचे कळलेले, युवकांचे कळलेले, सुशिक्षित बेरोजगारांचे कळलेले, DMIC असेल, पर्यटन असेल, हे सगळे प्रश्न मला कळलेले. याची उत्तरं माझ्याकडे आहे, तेव्हा मला त्यांच्या पक्षाने संधी द्यावी. निश्चित मी विजयी होईल. माझ्याकडे विजयाचं गणित अशी मांडणी त्यांच्यासमोर केली. जर तुम्हाला शिंदे गटाकडून तिकीट नाही मिळालं तर काय पुढची भूमिका? शिंदे साहेबांनी मला जर आशीर्वाद दिला तर स्वागत आहे. साहेबांची जर अडचण असेल, मी त्यांना योग्य वाटत नसेल तरी त्यांच्या निर्णयाचं स्वागत आहे, परंतु निवडणूक मी लढवणार आहे. मी आनंदाची बाब आहे की त्यांना मी संभाव्य उमेदवार वाटतो. त्यांच्या पक्षाचा निर्णय ते घेतील.